नमस्कार. मी चंद्रकांत रावसाहेब चौरे, मुक्काम गव्हाणथडी, कंसात भगवान नगर वस्ती. प्रथमतः आम्हाला एक फोन आला राजेगाववरून डॉक्टर साहेबांचा, डॉक्टर जनक चौरे, आणि त्यांनी सांगितलं की आपल्या इथं ऊर्जा शेतीवाली नवीन आलेत आणि जे तुमची पिकं पाण्यात गेलेत हे त्या संदर्भात तुम्हाला एक मदत करणार आहेत, छोटीशी मदत म्हणून. चांदोरकर मॅडम आणि चांदोरकर सर हे दोघं जण येणार आहेत आणि तुम्हाला मदत करणार आहेत. फुल नाही फुलाची पाकळी एक मदत होणार आहे त्यांच्याकडून. आता तुमचं सगळं शेत पाण्याखाली गेलंय आणि पाण्याखाली जी नुकसान झाली ती नुकसान एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ते मदत करणार आहेत. या संदर्भात आम्हाला त्यांचा फोन आला. ठीक आहे म्हणलं, आम्ही सर येऊ तुमच्याकडं. मग आलो तर त्यांनी एक बियाणं वाटप म्हणून चांदोरकर सरांनी आणि मॅडमने एक गव्हाची बॅग, एक अनुदान म्हणून, एक सहकार्य म्हणून आम्हाला सगळ्यांना एक बॅग दिली. जवळपास त्यांनी 150-200 बॅग काहीतरी वाटल्या सगळ्या. आणि त्या गव्हाच्या बॅगमधून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला विना केमिकल, की जेणेकरून आता प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये रोगराईचं प्रमाण वाढले, दवाखान्याचा खर्च, आणि त्याच्यासाठी केमिकल विरहित आपल्याला खाद्य खायचे. त्याच्यासाठी तुम्ही ह्या गव्हाला कुठलंच काही खत पेरायचं नाही, कुठलंच काही म्हणजे केमिकल फवारणी वगैरे करायची नाही. मग सर आम्ही ती ऐकलं आणि आम्ही ती सुरुवात केली. गहू सुरुवातीला पेरला, त्याने बॅग मिळाल्यावर गहू पेरला. गव्हाची जवळपास 100% उगवण चांगली झाली. गव्हाची उगवण झाली, त्याला आता नवीनच खत नाही काय नाही, त्याच्यामुळं थोडा गहू पिवळसर पडायला लागला. मी फोन केला ऑफिसला. फोन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही ध्यान करा आणि दररोज फोन करून ध्यान करा. फोन करून ध्यान केल्यावर मग आम्ही सकाळीच फोन लावायचो. सकाळी फोन लावायचो, कधी 4 वाजता लावायचो, कधी 5 वाजता लावायचो. जसा वेळ भेटेल आपल्याला तसा फोन लावायचो आणि ते ध्यान आपण ऐकत बसायचं. त्यांनी सांगायचं की येस तुमचं ट्रीटमेंट चालू करा. मग आम्ही ते ऐकायचं. माझा जी गहू पिवळा पडला होता त्या संदर्भात, तर तिथून पुढं सांगितलं की 2 वेळेस तुम्ही ट्रीटमेंट घ्या. मग 2 वेळेस ट्रीटमेंट घेतलं. गहू माझा सुधारत माझ्याकडे ते फोटो पण आहेत, आणि ते सुधारत हिरवा आणि चांगला लुसलुसीत आला. आता गव्हाचं पीक हुरड्यात आलं, हुरड्यातून काढणीपर्यंत आलं. माझ्याकडे ते सगळे व्हिडिओ फोटो मी काढून ठेवलेत. त्या माध्यमातून आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं. मोफत दिल्यामुळं आमचा शेतकरी सावरला गेला. तीच फुल नाही फुलाची पाकळी. आणि आम्हाला त्या केमिकल विरहित खाण्यापासून आम्ही रोखले गेलो. म्हणजे केमिकल खाण्यापासून रोखले गेलो आम्ही. आम्हाला चांगलं खायला भेटायला. ह्या माध्यमातून आम्ही गव्हाची ऊर्जा शेती ह्या माध्यमातून आम्ही करायला सुरुवात केली. सर माणसाला उत्तेजन मिळतंय, माणसाला म्हणजे असं आनंदीमय होतंय. ध्यान केलं, असं बसून डोक्यावरून, मानेवरून, कंबरवरून असं हात फिरलं की माणूस फ्रेश झाल्यासारखं वाटायचं आणि वाटतो. त्यामध्ये आम्हाला समाधान वाटलं. मला तर त्या बाबतीत वेगळे पण एकच आहे की सर, प्रत्येक माणूस आज रोगराईनं पचायला गेलाय, केमिकल शरीरामध्ये चाललंय. ह्याच्यासाठी प्रत्येक माणसानं, प्रत्येक शेतकऱ्यानं की केमिकल विरहित शेती करायला पाहिजे, ऊर्जा शेती करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. सर ऊर्जा शेतीमधून एकच मी अनुभव घेतला की 0 मेंटेनन्स. की पेरल्यापासून मी 1 रुपयाही खर्च केला नाही. खुरपीला पण नाही सर. त्याच्यात कोळपे फक्त मारले आणि कुठलं खत नाही, कुठली खुरपण सुद्धा केली नाही मी, आणि फवारणी पण नाही केली. त्याच्यामुळं माझा 1 रुपयाही व्यतिरिक्त खर्च झालाच नाही, आणि मी त्या खर्चाच्या माध्यमातून मी प्लसमध्ये राहिलो. ऊर्जा टीम ही वारंवार फोन करायची, सर तुमचं कसं पीक चाललंय, तुमचं कसं काही चांगलं आहे, काय तुम्हाला गरज आहे, कशाची अडचण आहे का. ह्या माध्यमातून वारंवार त्यांनी फोन करून, सगळ्या ऊर्जा शेतीवाली टीम एकदम त्यांचा मी अत्यंत आभारी की त्यांनी वारंवार फोन करून आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी जे आम्हाला गव्हाचं बियाणं आणि त्या बॉटल फवारण्यासाठी दिले सर, त्याच्यामध्ये कुणी 1 रुपयाची मागणी तर केली नाही, पण आम्हाला सहकार्य करून, मार्गदर्शन करून त्यांनी मोलाचं आम्हाला असं आनंदमय वाटलं की इतकं निस्वार्थीपणानं माणूस, आज या जगामध्ये कुणीच नाही निस्वार्थीपणानं
सहकार्य करणारा, पण यांनी येऊन पुण्यावरून आमच्या गव्हाणथडी गावा भगवाननगरपर्यंत पोहोचून आम्हाला त्यांनी मोफत बियाणं वाटप करून, मोफत सल्ला देऊन, मोफत उपचार, आम्ही हे शेती पिकविली याबद्दल मी त्यांचा, या ऊर्जा शेतीच्या टीमचा मी अत्यंत आभारी आहे. सर आता चालू आहे आता ऊर्जा शेती म्हणजे मी केमिकल ऊस पण सर मी त्याच माध्यमातून आणखी मी कुठल्याच ह्या ऊसाला खत टाकलं नाही माझ्या आणखी. तर मी पाचटकुटी करून मला म्हणजे नैसर्गिक शेती करण्याच्याच मार्गावर आहे मी. का तर केमिकलच्या खताचे भाव गगनाला मिळलेत, शेतकरी आज घेऊ शकत नाहीत. आज 2400 रुपये क्विंटल झाले सर. त्याच्याबद्दल म्हणजे असं वाटतं की इतक्या महागा मोलाचं खत घेऊन आपल्याला काय राहणार आहे शिल्लक पाठीमागं. त्याच्यासाठी शेतकऱ्यानं शेतीमध्येच निसर्ग देतो, पण ते वातावरणामध्ये देतो आणि त्याचा आपण प्रयत्न करणं आपलं शेतकऱ्याचं काम आहे. असं मला वाटतं की बाबा बिना खर्चाच्या शेतकऱ्यानं माध्यमातून वळावा. आता मी सुरुवात असल्यामुळं माझी सर मी उत्पादन घेतलं आणि उत्पादन घेतल्यावर इतराच्या तुलनेत ज्यांनी केमिकलच्या फवारण्या केल्या, केमिकलचे खतं टाकले, त्यांच्या तुलनेमध्ये मी थोडा कमी आहे. पण मी याच्याच गोष्टीत समाधान आहे की मला केमिकल विरहित खायला भेटायला लागले, ह्याच्याबद्दल मी त्याच्यात समाधान आहे. नाही, नुकसान काही झालंच नाही. नुकसान काहीच झालं नाही. उलटा मी फायद्यात राहिलो सर, की जेणेकरून पेरता वेळेस खत टाकावं लागतंय, पुन्हा खुरपण झाल्यावर पुन्हा खत टाकावं लागतंय, पुन्हा 2 फवारण्या करावं लागतात. त्याच्यासाठी मी खतं टाकलं नाही, कुठली 2दा फवारणी केली नाही. अगर एकदा म्हणजे मी खर्च माझा 0 झालेला आहे. त्याच्यामुळे मी प्लसमध्येच आहे. उत्पादन जरी कमी झालं तरी खर्चाकडून मी प्लसमध्ये. धन्यवाद सर, तुम्ही पुण्यावरून इतक्या उन्हातानाचं या ठिकाणी आलात आणि माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल तुमचे मी अत्यंत ऋणी. मातीचे अनारोग्य असो वा पिकाचे, वातावरणातील बदल असो वा किडीचा प्रादुर्भाव, मिरामय ऊर्जा शेती रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती, सकस माती आणि पोषक पीक निर्माण करणारी केमिकल विरहित नैसर्गिक शेती पद्धती उत्पादन वाढवते, गुणवत्ता सुधारते, निसर्गाचे संतुलन करते, खर्च कमी, आरोग्याची हमी. मिरामय ऊर्जा शेती. आजच संपर्क साधा 702 80655 77.